नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूर महानगरपालिका येथे निघालेल्या विविध 77 जागांबद्दलची माहिती. तर केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सच्या अंतर्गत ट्युलिप इंटरनॅशनल स्कीम योजनेस अनुसरून कोल्हापूर महानगरपालिकेकडे 11 महिने कालावधीकरता प्रशिक्षणार्थी उमेदवार भरायचे आहेत. भरायच्या उमेदवारांची शिक्षणाची अट व मासिक विद्यावेतन तसेच प्रशिक्षण घेण्याचा विभाग खालीलप्रमाणे असणार आहे. तर यामध्ये आपल्याला इंटर्नशिप टाइप काम असणार आहे. त्यासाठी आपल्याला विद्यावेतन सुद्धा भेटणार आहे. तर कोणते विभाग असणार आहेत, त्यामध्ये पदाचं नाव काय असणार आहे, पदांची संख्या किती असणार आहे, त्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता आणि विद्यावेतन किती असणार आहे हे आपण बघू. तर त्यामध्ये पहिला विभाग आहे उद्यान विभाग. त्यामध्ये पदाचं नाव आहे सहाय्यक उद्यान अधीक्षक. एक पद असणार आहे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय तर BSc पदवी ऍग्रीकल्चर किंवा बॉटनीमध्ये किंवा गार्डनमध्ये शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. नेक्स्ट आहे माळी. टोटल 18 पद असणार आहे त्यासाठी. गार्डनिंग कोर्स उत्तीर्ण शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर दुसरा विभाग आहे नगर रचना विभाग. तर त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी 4 पोस्ट असणार. डिग्री किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री असेल तर प्राधान्य दिलं जाईल. विद्यावेतन असणार आहे 12,000 रुपये पर मंथ. स्थापत्य अभियंता सहाय्यक 2 पद असणार आहेत. डिग्री किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री असेल तर प्राधान्य दिलं जाईल. शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून असावं. त्याचबरोबर त्यासाठी विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. भूमापक यासाठी 1 पद असणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा सर्वेअर परीक्षा उत्तीर्ण असलेला शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. नेक्स्ट आहे आरक्षक. 1 पद असणार आहे. SSC किंवा 10वी सिव्हिल ड्राफ्ट्समॅन सह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर रेखक यासाठी 2 पद असणार आहेत. SSC म्हणजे 10वी सिव्हिल ड्राफ्ट्समॅन किंवा इंटरमिजिएट ग्रेड ड्रायव्हिंग कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर तिसरा विभाग आहे विद्युत. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 3 पद असणार आहेत. डिग्री किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग BE इलेक्ट्रिकल अथवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून असणं आवश्यक आहे. विद्यावेतन असणार आहे आपल्याला 12,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर वीजयंत्री 1 पद असणार आहे. ऑटो इलेक्ट्रिशियन ट्रेड परीक्षा उत्तीर्ण. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. तारयंत्री यासाठी टोटल 5 पद असणार आहेत. ITI सेकंड क्लास उत्तीर्ण, वायरमॅन कोर्स उत्तीर्ण, त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. नेक्स्ट आहे तारयंत्री मदतनीस. 10 पोस्ट असणार आहे. ITI सेकंड क्लास उत्तीर्ण, वायरमॅन कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासन प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी 1 पद असणार आहे. डिग्री इन ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. विद्यावेतन असणार आहे 12,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर यांत्रिकीसाठी 1 पद असणार आहे. डिग्री किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. हेड इलेक्ट्रिशियनसाठी 1 पद असणार आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री अथवा डिप्लोमा लागणार आहे. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. सहाय्यक यांत्रिकी 1 पद असणार आहे. शैक्षणिक पात्रता लागणार आहे. डिप्लोमा इन ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. ऑटो इलेक्ट्रिशियन यासाठी टोटल 2 पद असणार आहेत. डिप्लोमा इन ऑटो इलेक्ट्रिकल ट्रेड उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. त्यामध्ये विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. सहाय्यक मेकॅनिक रोलर मशीन यासाठी 2 पद असणार आहेत. डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व ऑटोमोबाईल एक विषयासह उत्तीर्ण असेल तरी यासाठी अप्लाय करू शकतो. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर नेक्स्ट विभाग आहे कार्यशाळा. कार्यशाळामध्ये पहिला आहे लोहार. यासाठी 1 पद असणार आहे. त्यामध्ये ब्लॅकस्मिथ ट्रेड परीक्षा उत्तीर्ण शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. वेल्डर यासाठी 1 पोस्ट असणार आहे. ITI वेल्डर ट्रेड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. ऑटो फिटर साठी 2 पोस्ट असणार आहे. शैक्षणिक पात्रता आहे ऑटो फिटर ट्रेड परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. टायर फिटर यासाठी 2 पद असणार आहेत. टायर दुरुस्ती मेंटेनन्स कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर रोलर फिटर यासाठी 1 पद असणार आहे. ऑटो फिटर ट्रेड परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टार्टर यासाठी एक पद असणार आहे ऑटो मेकॅनिकचे ज्ञान आणि वाहनातील दोष दूर करणे आणि वाहनाच्या दुरुस्तीचे ज्ञान असलेला हेवी ड्युटी मोटर चालवण्याचा परवाना आवश्यक असणार आहे, म्हणजे इथं लायसन लागणार आहे. यासाठी विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. टूलमन यासाठी एक पोस्ट असणार आहे. मॅट्रिक्स किंवा SSC इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे 10वी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि टूल अँड डायमेकर ट्रेड शासन मान्यता संस्थे किंवा विद्यापीठातून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. लोहार मदतनीस यासाठी 2 पद असणार आहेत. ब्लॅकस्मिथ ट्रेड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सहाय्यक वेल्डर यासाठी एक पोस्ट असणार आहे. शासन मान्यताप्राप्त वेल्डिंग ट्रेड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे JCP ऑपरेटर यासाठी 2 पद असणार आहेत. हेवी व्हेकल परवाना म्हणजेच आपल्याला जड वाहन परवाना असणं आवश्यक आहे. विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. सहाय्यक इलेक्ट्रिशियन साठी एक पद असणार आहे. 10वी उत्तीर्ण इंग्रजी विषयासह इलेक्ट्रिकल किंवा वायरमॅन ट्रेड उत्तीर्ण शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 10,000 रुपये पर मंथ. रोलर शटर मिस्त्री यासाठी एक पद असणार आहे. 10वी उत्तीर्ण गरजेचं आहे. इंग्रजी विषयासह शीट मेटल वर्कर ट्रेड उत्तीर्ण विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये पर मंथ. नेक्स्ट विभाग आहे वीक 1 ते 4 त्यासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य 4 पद असणार आहेत. शैक्षणिक पात्रता असणार आहे डिग्री किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. डिग्री असेल तर त्यास प्राधान्य दिलं जाईल. विद्यावेतन असणार आहे 12,000 रुपये पर मंथ. पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तर यासाठी एक पद असणार आहे. डिग्री इन ऑटोमोबाईल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि विद्यावेतन असणार आहे 12,000 रुपये पर मंथ. तर अशा पद्धतीने एकूण आपल्याला ही 77 पदं असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तिथे जाऊन आपल्याला ती घ्यायची आहे. तर याच्याबद्दलची जी आणखी काही माहिती असणार आहे ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड करू. आपलं जे टेलिग्राम चॅनल असणार आहे त्याचे लिंक या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही ती बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.